याच्यामध्ये गोमूत्र, वारुळाची माती आणि बियाणं ते तसं ठेवायचं काय सवयच पेरायचं. अशा प्रकारचे यांचं मिश्रण करून ते त्याच्यामध्ये मिक्स करून बियाण्याला चोळून घ्यायचं. हीच प्रक्रिया. मग ते तुम्ही सोयाबीनला करू शकता, तुरीला करू शकता, जे जे तुम्ही वावरात पेरणार लावणार आहे. आता उद्याची पेरणी आहे बा, तर 1-2 दिवसाआधी म्हणजे ते बियाणं सुकलंय पाहिजे ते. आणि ते चोळून घेऊन थोडं सुकू द्यायचं. हा कोरड्या हवे म्हणजे सावलीमध्ये सावलीमध्ये सुकू द्यायचं. पूर्ण सुकू द्यायचं. त्याच्यानंतर ते एखाद्या पोतेच्या पिशवीत म्हणा, कशात भराय तुम्ही स्टोअर करत असाल, प्लॅस्टिकची थैली न वापरलेली बरी, कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर पकडते. म्हणजे आपण सुती किलो आपण प्रमाण घेतो समजा. हा, तर त्या प्रमाणात आपण हे घ्यायचं. याची काही साईड इफेक्ट नाही, उलट फायदाच फायदा आहे. त्याची 30 किलोला किती लागते? 30 किलोला जसं त्याला तुम्हाला 1-2 किलो सेल लागू शकते, 1 लिटर गोमूत्र लागू शकते. आपल्याला टाकते थोडं पाणी टाकायला, जास्त पाणी टाकल्यानंतर ते पोळी होणार नाही. तसं 30 किलोला तुम्ही एका बकेटीमध्ये करू शकता ना ते. एका बकेटीमध्ये आपण याचं आपण त्याच्यामध्ये ते पूर्ण मिश्रण तयार करायचं आणि जसं जसं पाहिजे तसं तसं कमी केलं तर पुन्हा करायचं. थोडंसं प्रमाण वाढवायचं, जास्त करायचं. पण ते लावताना हे करताना बीज प्रक्रिया करताना प्रत्येक दाण्याला ते लागलं पाहिजे. आता खरी पद्धत याची अशी आहे का, एक वेळ लावायचा, त्याला सुकू द्यायचं, पुन्हा ते सुकल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा लावायचं, पुन्हा सुकू द्यायचं. म्हणजे ते प्रत्येक दाण्याला पूर्ण कोटिंग चढल्या जाते. नंतर पूर्ण चांगलं सुकलं ते बियाणं तरच ते भरून ठेवायचं, नाही तर ओल्या ओली जर तुम्ही भरून ठेवलं तर ते खराब होण्याची शक्यता असते. म्हणून पेरणीचे 1-2 दिवस आधी वाळून मस्त झाली. आता हे पेस्ट, आता हे घ्या ना, हे बियाणं घ्या, ते घ्या, ते पुढचं घ्या, ते बरबटीचं घ्या, बरबटीचं घ्या. बरबटी कमी आहे ना, दुसरं घ्या ना. थोडंसं घ्या, ते टाकून द्या ना, जेवढे आहे तेवढे हो घेऊन घ्या. थोडं जास्त नको. त्याला चोळा. आता हे सोयाबीनचं कसं टर्फल पातळ असते, हे की नाही, म्हणून त्याला एकदम चोळू एकदम घासू नाही चोळायचं, त्याला हलक्या हाताने. आता ढीग मारला तुम्ही, हे की नाही, 30 किलोची बॅग असते ना का, 25 किलोची, 25 किलोची, 30 किलोची, 2 ढीग करायची छोटे छोटे, सरासरी 30 किलो. एकदम 30 किलोच्या करण्यापेक्षा आता मोकळं करून घे त्याला. थोडंसं चोळलं 12 किलो. त्या पेपरवर टाकावं का? शेंगदाण्याचं टर्फल पुन्हा पातळ असते, त्याला चोळू त्याचं वरचं टर्फल निघालं नाही पाहिजे. पेपर आता हलक्या हाताने करायचं. याला पसरून द्या पातळ, ओट्यावर घेऊन द्या, पसरवा ना त्याला, त्याला सुकू दे. हा, याला चांगलं पातळ ढीग नाही ठेवायचा, त्याचा जाडा ढीग ठेवायचाच नाही, पातळ ढीग ठेवायचा त्याचा.